माझी स्क्रीन दिसत आहे का तुम्हाला? सर्वांनी कृपया आपली बहुत आवाज आ रही है। माईक बंद करा. हां, तर माझी आता स्क्रीन तुम्हा सर्वांना दिसत असेल. आता आपण सुरुवात करूया आपल्या वर्गाला. तर आपला आजचा विषय होता क्त्वा प्रत्यय. तर हा क्त्वा प्रत्यय शिकण्याकरिता आपल्याला अगदी शांतपणे सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन हा प्रत्यय शिकायचा आहे. हा एक असा विषय आहे यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना समस्या राहतात. एक चूक झाली माझ्याकडून. आपण आज ध्येय मंत्र न म्हणताच सुरुवात करून दिली होती. त्यामुळे आपण आधी ध्येय मंत्र म्हणूया आणि त्यानंतर आपला क्त्वा प्रत्यय शिकायला सुरुवात करूया. तुमच्यापैकी कोणी ध्येय मंत्र म्हणणार आहे का? हाँ, अहम वदामि। नमो नमः। पठामि संस्कृतं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतस्य प्रसाराय बीजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते जन्म आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। धन्यवाद. तर चला आता आपण क्त्वा प्रत्यय पाहूया. आणि हा क्त्वा प्रत्यय आधी आपण आपल्या रायटरवर समजून घेऊया. या क्त्वा प्रत्ययामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की हा प्रत्यय कोणत्याही शब्दाला हा जो प्रत्यय आहे क्त्वा, हे आपण एक लक्षात घ्यायचं की हा नेहमी धातूंपासूनच हा क्त्वा प्रत्यय होतो. म्हणजे हा प्रत्यय जेव्हा केव्हा लागायचा असेल तर हा प्रत्यय फक्त धातूंनाच हा प्रत्यय लागणार, कोणत्याही नामाला हा प्रत्यय लागणार नाही. दुसरी गोष्ट यातला आपल्याला अनुबंध लोप लक्षात घ्यायचा आहे. अनुबंध लोप. आता अनुबंध लोप म्हणजे काय? तर बघा, हा जो प्रत्यय आहे क्त्वा प्रत्यय, याचा जर आपण वर्ण विग्रह केला तर क, त, व आणि आ असे 4 वर्ण एकंदरीत आपल्याला दिसतात. तर यांच्यापैकी हा जो पहिला वर्ण आहे क, या वर्णाचा लोप होतो. म्हणजे जेव्हाही आपल्याला हा प्रत्यय लावायचा असतो तेव्हा क हा वर्ण निघून जातो आणि उरलेले जे शब्द आहेत म्हणजे कोण, तर त,
व आणि आ एवढाच भाग फक्त आपल्याला धातूला लावायचा असतो. एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. आता कसं लागतं तर उदाहरण बघा. आता उदाहरण नी या धातूचं आहे. नी हा धातू आहे आणि त्वा हा प्रत्यय आहे. तर मग आता इथे आधी अनुबंध लोप होतो. अनुबंध लोप म्हणजे काय तर त्वा या प्रत्ययातील क हा वर्ण निघून गेला आणि फक्त त्वा उरला. म्हणजे मग आता काय आहे तर नीत्वा. अशा पद्धतीने नीत्वा हा शब्द बनला. आता नीत्वा हा त्वा प्रत्यय लागलेला एक शब्द झाला. आणखी उदाहरण बघा. ध्रु धातू आहे. ध्रु धातू आणि त्यानंतर त्वा प्रत्यय. धृत्वा. बरोबर. आता इथे धृक्त्वा असं होत नाही, तर इथे अनुबंध लोप होतो. अनुबंध लोपामध्ये क निघून जातो आणि धृत्वा असा शब्द बनतो. आणखी जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर भू भवती हा आपला धातू आहे बघा. भू पासून भवती हे क्रियापद बनतं. भवती हे क्रियापद सर्वांना माहिती आहे. या भू धातूला जर त्वा प्रत्यय लावायचा झाला तर भूत्वा. भूत्वा हे क्रियापद बनतं. भू पण एक विचारू का सर, नाही. पीत्वा कसं बनेल? पीत्वाचं मूळ धातू काय? पीत्वा. या सर्व शंका आपण आपल्या आजच्या पाठाच्या शेवटून विचारूया. ओके ओके. आधी हा विषय आपण समजून घेऊया. तर मला काय सांगायचं होतं की नी आणि त्वा हा प्रत्यय लागून नीत्वा शब्द बनतो. त्यानंतर ध्रु धातू बघा. ध्रु आणि त्वा यांचा मिळून धृत्वा. त्यानंतर आणखी एक प्रसिद्ध शब्द आहे कृत प्लस त्वा, कृत्वा. हाही शब्द आपण सर्वांनी पाहिला असेल. भू धातू, त्वा प्रत्यय आणि कृत्वा. तर अशा पद्धतीने हा त्वा प्रत्यय आपण धातूंना लावत असतो. आता हा एक बिंदू समजल्यानंतर आता पुढचा मुद्दा असा आहे की त्वा प्रत्यय केव्हा लावायचा किंवा केव्हा वापरायचा. तर याचा नियम अगदी सोपा आहे. जर एक कर्ता दोन क्रिया एकी नंतर दुसरी अशा क्रमाने करीत असेल तर पहिल्या क्रियेला त्वा प्रत्यय लावावा. हा नियम आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. अगदी स्पष्ट असा हा नियम आहे. तिथे आपल्याला काय पाहिजे, या नियमाने काय सांगितलेलं आहे की एक कर्ता असावा, त्यानंतर दोन क्रिया असाव्या आणि क्रिया एकानंतर दुसरी अशा क्रमाने असाव्या. अशा परिस्थितीमध्ये जी पहिली क्रिया आहे त्याच क्रियेला त्वा प्रत्यय आपण लावतो.
आता याचं आपण आधी एक मराठी उदाहरण पाहूया. बघा, पहिलं वाक्य आहे, रमेश घरी जातो. पहिलं वाक्य. आणि दुसरे वाक्य आहे, रमेश अभ्यास करतो. दोन वाक्य आहेत. बघा, या दोन्ही वाक्यांमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की कर्ता हा एकच आहे, एकच कर्ता आहे दोन्ही वाक्यांचा, कर्ता वेगवेगळा नाही. क्रिया मात्र दोन आहेत. ही आहे बघा पहिली क्रिया, जाण्याची क्रिया, आणि ही आहे दुसरी क्रिया, अभ्यास करणे. मग आता अशा अवस्थेमध्ये बघा आपल्याला रमेश करता एक मिळाला आणि रमेश करत असलेल्या क्रिया दोन मिळाल्या. आणि रमेशने पहिली क्रिया केली घरी जाण्याची आणि त्यानंतर दुसरी क्रिया केली अभ्यास करण्याची. मग पहिल्या क्रियेला आपण त्वा प्रत्यय लावू शकतो. बघा आता मराठीमध्ये कसं होईल, रमेश घरी जाऊन अभ्यास करतो. बघा हे वाक्य अभ्यासा सर्वांनी. तर रमेश घरी जाऊन अभ्यास करतो. तर हाच प्रकार संस्कृत भाषेमध्ये त्वा प्रत्ययाने केला जातो. आणखी याचं उदाहरण जर मराठी भाषेमध्ये सांगायचं म्हटलं किंवा आपण एक हिंदी भाषेतलं उदाहरण घेऊ. राम वन, नहीं राम नको, आता दुसरं काहीतरी. छात्र पढ़ता है, छात्र लिखता है. ये वाक्य है, छात्र पढ़ता है, छात्र लिखता है. अब इन दोनों वाक्यों को एक बनाने के लिए छात्र पढ़कर लिखता है. तर या पद्धतीने इथे पढ़कर हा प्रकार जसा बनलेला आहे त्याच प्रकारे संस्कृत भाषेमध्ये त्वा प्रत्ययाच्या मदतीने हे वाक्य बनतात. कसे बनतात, तर रमेश घरी जाऊन अभ्यास करतो ते होईल रमेशः गृहं गत्वा अभ्यासम करोति. और ये जो नीचे वाला हिंदी वाक्य है, छात्र पढ़कर लिखता है, छात्रः पठित्वा लिखति. तर बघा आतापर्यंत मी तुम्हाला काय समजावलं, तर हा जो त्वा प्रत्यय आहे या त्वा प्रत्ययाची संकल्पना तुम्हा सर्वांच्या लक्षात आणून दिली. ही संकल्पना जर आपल्या लक्षात आली तर आपल्याला पुस्तकातला जो विषय आहे, बिंदू आहे, तो व्यवस्थित समजतो. आता आपण पुस्तकाकडे जाऊ. बघा हे पुस्तक आहे आपलं पत्र अभ्यास पुस्तकमचं. आता यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे, सह शालां गच्छति पाठं पठति. आता इथं दोन वाक्य आहेत, शालां गच्छति आणि पाठं पठति. दोन्हीचा कर्ता एकच आहे, सह. तर सह शालां गच्छति पाठं पठति म्हणजे तो शाळेला जातो आणि धडा वाचतो. मग यांचं त्वा प्रत्ययानं एकत्रीकरण कसं झालं, सह शालां गत्वा पाठं पठति. तो शाळेला जाऊन धडा वाचतो. मग आता याच पद्धतीने आपण हे जे दुसरं वाक्य आहे, दुसरं वाक्य बनवूया. ते कार्यं कुर्वन्ति श्रांताः भवन्ति. तर आता या दोघांचं मिळून एक वाक्य कसं होईल, ते कार्यं कृत्वा श्रांताः भवन्ति. अगदी बरोबर वाक्य आहे. ते कार्यं कृत्वा श्रांताः भवन्ति असं वाक्य म्हणतात. ते
कार्यं कृत्वा श्रांताः भवन्ति, ते काम करून थकतात. शांता का अर्थ क्या होता है हिंदी में? थक जाना, थके हुए. थक जाना. टायर, शांता टायर. टायर, टायर. सर और मुझे एक और प्रश्न था, भूतवा का अर्थ क्या होता है? करके, होकर या करके? करके. हैविंग डन. चला तिसरं वाक्य. शिशुः क्रीडांगणे पतति रोदनं करोति. बाळ मैदानात पडते आणि रडायला लागते. शिशुः क्रीडित्वा पतति. नाही नाही नाही. नहीं, सॉरी. शिशुः क्रीडांगणे पतित्वा रोदनं करोति. बरोबर. शिशुः क्रीडांगणे पतित्वा रोदनं करोति. हे वाक्य असं होईल. शिशुः क्रीडांगणे पतित्वा रोदनं करोति. हे वाक्य लिहून दिलं. आता पुढचं वाक्य बघा, चौथं. अहम फलं खादितवान जलं पितवान. मी फळ खाल्ले आणि पाणी पिले. आता बोला. अहम फलम खादित्वा जलम पीतवान. बरोबर वाक्य आहे दोघींचं पण. अहम फलं खादित्वा जलम पीतवान. बरोबर. किंचित पानीयं पिबतु अनंतरं गच्छतु. आलं. किंचित पानीयं पीत्वा अनंतरं गच्छतु. किंचित पानीयं पीत्वा अनंतरं गच्छतु. चला पुढे. सर एक बात पूछूं? बोलो. सर पीबतु में पी रस्व आता है और पीतवा में दीर्घ. इसके पीछे कारण ऐसे बताता हूँ. हाच प्रश्न आधी मला वाटतं कोणीतरी विचारला होता सुरुवातीला. मीच विचारला होता. बरं. आता त्याकरता मी सुरुवातीला इथे तुम्हाला समजावून सांगितलं होतं की त्वा प्रत्यय कशाला लागतो, तर त्वा प्रत्यय हा धातूला लागतो. ही बाब सर्वात महत्वाची आहे. आता पिबती हे जरी क्रियापद असलं तरी त्याचा धातू पा असा आहे. पा धातू. पा प्लस त्वा असं लागेल. पण तरी पण हे पातवा व्हायला पाहिजे होतं. पण पातवा न होता हे पीतवा होतं. ते कसं? तर हा जो भाग आहे हा आपल्या वैयाकरण सिद्धांत कौमुदी या ग्रंथातील कृदंत प्रकरण हे जे विद्यार्थी शिकतील त्यांच्याच तो लक्षात येतो. त्याकरता अभ्यास पुस्तकम हे पुस्तक पुरेसं नाही आहे, तर लघुसिद्धांत कौमुदी किंवा वैयाकरण सिद्धांत कौमुदी या ग्रंथाचा तो विषय आहे. तर आता प्राथमिक स्तरावर आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की पा धातूचं हे रूप पीत्वा असं होतं. ते का बरं होतं हे लक्षात घेण्याकरता आपल्याला कौमुदी नावाचा ग्रंथ शिकावा लागेल. ठीक. आता आपण हळूहळू प्रगती करत करत कौमुदीपर्यंत जाऊयाच आहे ना. सहावं वाक्य. सा पत्रं लिखितवती प्रेषितवती. सा पत्रं लिखित्वा प्रेषितवती. बरोबर. अजून एक शंका विचारायची होती इथं. आता लिखितवती इथं जर स्त्रीलिंगी आहे तर मग त्वा प्रत्यय लागताना त्याचं स्त्रीलिंगी होत नाही का रूप? आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एकदा त्वा प्रत्यय लागला की शब्द आपल्याला मिळतो तो अव्यय असतो.
त्याला पुल्लिंग, अच्छा अच्छा. स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, एक वचन, द्विवचन, ओ बहुवचन, हो प्रथमा, द्वितीया, तृतीया, विभक्ती ठीक याच्यामध्ये आहे, काहीच लागत समजलं समजलं. ओके ओके ओके, ठीक आहे समजलं. भवन्तः वार्तां श्रुत्वा विषयं जानन्ति. जानामि. भवन्तः वार्तां श्रुत्वा विषयं जानन्ति हे असं होईल. हम्म. भवन्तः थांबा मी लिहून देतो ना सर्व. भवन्तः वार्तां श्रुत्वा विषयं जानन्ति. चला पुढचं वाक्य. वयं नाटकं दृष्ट्वा गृहम् आगच्छामः. वयं नाटकं दृष्ट्वा गृहम् आगच्छामः. नववं वाक्य. ता बालिकाः विषयं स्मृत्वा सम्यक् लिखन्ति. ताः बालिकाः विषयं स्मरन्त्वा स्मृत्वा नाही, स्मृत्वा स्मृत्वा सम्यक् लिखन्ति. चला, ताः बालिकाः विषयं स्मृत्वा सम्यक् लिखन्ति. चला, तर आता पुढे सर पश्चांतवा नाही होणार का? नाही होणार. त्याचा धातू दृश आहे ना, धातूला लागणारा हा प्रत्यय आहे. धातूला आता सर एक विचारायचं होतं. बोला. इथे कर्ता एकच वापरलेला आहे, तर इथे आपण कर्ता वेगवेगळा घेऊ शकतो का? नाही, कर्ता जर वेगवेगळा असेल तर त्वा प्रत्यय लागतच नाही. दोन्ही क्रियांचा कर्ता एक असेल तरच त्वा प्रत्यय लागतो. ओके ओके. दोन्ही क्रियांचा कर्ता जर वेगवेगळा असेल तर त्वा प्रत्यय लागत नाही. चला, आता खाली काही विशेष रूप दिलेले आहेत. सर आपने बोला ना अव्यय का, तो आप कुछ विभक्ति और एक वचन बहुवचन वो बोल रहे थे, तो उसका मतलब मुझे नहीं समझा. ये जो त्वा प्रत्यय लगने के बाद जो हमें शब्द मिल रहा है, गत्वा, दत्वा, पृष्ठवा, भूतवा, गृहीतवा, इन शब्दों को कोई भी विभक्ति नहीं लगती है, कोई भी वचन नहीं लगता है. चाहे कोई भी वचन हो, कोई भी विभक्ति हो, कोई भी पुरुष हो, कोई भी लिंग हो, इन पर उस चीज़ का फर्क नहीं पड़ता. ठीक है, इतनी सी ही बात थी वो. आता 25.2 मध्ये काही विशेष रूप दिलेली आहेत जी इर्रेग्युलर चालणारे क्रियापद आहेत. जसं एकदा आपण वाचन करून घेऊया. ददाति दत्वा, अस्ति भूत्वा, पृच्छति पृष्ट्वा, गृह्णाति गृहीत्वा, रुदति रुदित्वा, उपविशति उपविश्य, प्रक्षालयति प्रक्षाल्य, उत्तिष्ठति उत्थाय, आनीयति आनीय, आगच्छति आगत्य, स्वीकरोति स्वीकृत्य, आह्वयति आहूय. तर हे काही इरेग्युलर चालणारे रूप आहेत, तर ते आपण स्मरणात ठेवायचे. एक शंका आहे सर आता इथं. बोला ना. आधीच्या ह्याच्यात थोडस आधीच्या ह्याच्यात काय, आता इथं भूतवा त्वा प्रत्यय लागला बरोबर, तर त्याच्यानंतर मग उपविश्य तिथं उपविश्य कसं झालं, श कसं आलं? हा सांगतो. इथे त्वा प्रत्ययाच्या आधी असणारा जो धातू आहे तो जर सोपसर्ग असेल तर त्वा प्रत्ययाच्या ठिकाणी लेप हा आदेश होतो. त्यामुळे त्या लेप आदेशामुळे उपविष्ट्वाच्या ऐवजी उपविश्य झालं. ते ग्रुप मध्ये लिहून टाका ना. ते मी याकरता टाकणार नाही, कारण की तसं टाकलं तर बाकी विद्यार्थी कन्फ्यूज होतील
त्यामुळे सुरुवातीच्या भले तुम्हाला वैयक्तिकरित्या मी टाकेल, बर चालेल. ग्रुपमध्ये टाकता येणार नाही, कारण की तो थोडा बर. किचकट विषय आहे आणि त्यातून कन्फ्युजन निर्माण होईल. तर ते तसं न हो म्हणून फक्त एवढं लक्षात ठेवायचं की उपविशती असेल ठीक. तर उपविशतीचं त्वा प्रत्यय लागून उपविश्य हे रूप होतं. प्रक्षालयती असेल तर प्रक्षाल्य, उत्तिष्ठती असेल तर उत्थाय. फक्त एवढं ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. चला आता आपण बिंदू 26 वर येऊया. 26.1 काय आहे इथं? अरे बापरे, मोठा विषय आहे काहीतरी हा. हां बोला पवन दादा. हरिओम महोदय, मला हे विचारायचं होतं की आपण मराठीमध्ये हा वाक्य प्रचार कोणता म्हणतो आपण याला? काय म्हटलं? हा जो तत्व प्रत्यय आहे याला वाक्य प्रचारामध्ये आपण कोणतं वाक्य म्हणू मग मराठीमध्ये? हा, तुम्हाला मराठी व्याकरणा संबंधित बोलायचं आहे का? हा, तर मराठीमध्ये याला ऊन हा प्रत्यय मानतात. मिश्र. ऊन हा प्रत्यय मानतात. ऊन, जसं की पाहून, घेऊन, देऊन, पडून, मारून, खाऊन, तर असा ऊन प्रत्यय मानतात. आणि हा जो प्रत्यय आहे याला उभयान्वयी प्रत्यय, उभयान्वयी ऊन प्रत्यय असं मराठी व्याकरणात म्हणतात. कारण की ह्या दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतो ना, म्हणून. चला आता पुढे आणखी 26 मध्ये काय आहे ते आपण पाहूया. हे सर भूतकाळी प्रत्यय आहेत ना? नाही, हा भूतकाळी प्रत्यय नाही आहे. तर त्वा म्हणजे सांगतो. एक करता जेव्हा एका वेळेला जेव्हा दोन क्रिया करतो आणि दोन क्रिया करत असताना पहिली क्रिया केली आणि पहिली क्रिया संपल्यानंतर त्याने जेव्हा दुसरी क्रिया केली, तर अशा स्थितीमध्ये जो पूर्वीची क्रिया आहे अर्थात ती आता होऊन गेलेली आहे, त्यामुळे आपण याला भूतकाळी प्रत्यय म्हणू शकतो. पण केवळ भूतकाळाचे वाक्य बनवण्यासाठी आपण एकट्या त्वाचा प्रत्यय करू शकत नाही. उदाहरणार्थ, मी आंबा खाल्ला या अर्थाने अहम आम्रम खादित्वा असं आपण म्हणू शकत नाही. तर जेव्हा आपल्याला त्वा प्रत्यय वापरायचा असेल तर तेव्हा दोन क्रिया असणं अपेक्षित आहे कमीत कमी. किंवा तुम्ही हे म्हणू शकता, अहम आम्रम खादित्वा कदलीफलम खादितवान असं म्हणू शकता तुम्ही. पण आय एट मँगो, मी आंबा खाल्ला, फक्त एवढ्याकरता अहम आम्रम खादित्वा असं म्हणता येत नाही. म्हणजे एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असते. हो, अगदी बरोबर. सर धातू साधित म्हणजे धातू पासून तयार केलेला असा काही अर्थ होतो का त्याचा? हो, तसाच अर्थ आहे. धातू पासून तयार झालेलं अव्यय. बरोबर. आता कृत्वा, गृहीत्वा हा त्वा प्रत्यय लागल्यानंतर जो शब्द आपल्याला मिळतो तो एक धातू साधित अव्यय म्हणूनच ओळखला जातो. धातू साधित. बरोबर. चला, छान निरीक्षण आहे आपलं. आता आपण 26.1 वर येऊया. इथे एक परिवार दिलेला आहे आणि इथे नातेसंबंध आपल्याला निरीक्षण करायचे आहे. तर वरच्या पिढीमध्ये म्हणजे पहिल्या पिढीमध्ये गोविंद आणि गौतमी. याला मोठं करता येते. बोला. हॅलो, पिक्चर बोला ना, विचारा. काही विचारायचं का तुम्हाला? पिक्चर मोठं हवंय त्यांना. हा, पिक्चर मोठं हवंय. स्क्रीनवर टच केलं की ते मोठं होतं. रीड करता येतं. थोडं झूम करू का?
नाही, झूम केलं ना तर हा पूर्ण परिवार दृष्टिक्षेपात येत नाही, म्हणून मी त्याला थोडं झूम आउट केलं. नाही, आपण आपल्या मोबाईलवरच केलं तरी चालतं. केल्यानंतर ते मोठं होते चित्र. सरांच्या स्क्रीनवर टॅप करा फक्त. नाही, झालं झालं, थँक्यू. मुलांनी करून दिलं, झालं. बघा चला, तर आता 26.1 हा भाग आपल्याला पाहायचा आहे. तर इथे ही पहिली पिढी आहे, त्यानंतर ही दुसरी पिढी आणि हे आता तिसरी पिढी आहे. आपल्याला पहिल्या पिढीमध्ये 2 जोडपे दिसत आहेत, गोविंद आणि गौतमी आणि नरसिंह आणि गिरिजांबा. तर गोविंद आणि गौतमी यांचा पुत्र आहे नारायण आणि नरसिंह आणि गिरिजांबा यांची मुलगी आहे लता. ही बघा, ही या कोपऱ्यात गोविंद आणि गौतमीचा हा नारायण. आता नारायण आणि लता हे पती पत्नी आहेत आणि या दोघांची मुले म्हणजे आता हा केशव आहे आणि सुमा आहे. आता सुमा आणि केशव भाऊ बहीण आहेत का पती पत्नी आहेत, हे खालची वाक्य वाचून आपल्या लक्षात येईल. तर आता ह्या परिवाराचं वर्णन करताना कशी कशी वाक्य बनलेली आहेत हे आता आपण खाली त्यांचा अभ्यास करूया, म्हणजे आपल्याला संस्कृतमध्ये वाक्य बनवता येतील. बघा, पहिलं वाक्य मी वाचतोय. नारायणः गोविंदस्य गौतम्याः च पुत्रः. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, नारायणः पुत्रः, म्हणजे बघा हा इथं. तर नारायण हा पुत्र आहे, तर तो कोणाकोणाचा पुत्र आहे, तर गोविंदस्य गौतम्याः च पुत्रः. बघा, इथे षष्ठी विभक्ती आपल्याला शिकवलेली आहे आणि षष्ठी विभक्ती या आधीच्या काही पाठांमध्ये आपण शिकलो, सुरुवातीच्याच मला वाटते. आता ते थोडा आणखी ॲडव्हान्स, थोडा प्रगत अभ्यास आपल्याला षष्ठी विभक्तीचा तर 26.1 मध्ये आहे. तर नारायण हा पुत्र, हा नारायण पुत्र आहे, पण कोणाचा पुत्र आहे, तर गोविंदस्य गौतम्याः च. तर नारायण हा गोविंद आणि गौतमी यांचा पुत्र आहे. त्यानंतर आता दुसरं वाक्य काय सांगते, लता पुत्री. लता ही मुलगी आहे, पण कोणाची मुलगी आहे, बघा ही लता नरसिंह आणि गिरिजांबा या दोघांची मुलगी आहे. संस्कृतात कसं सांगायचं, तर लता नरसिंहस्य गिरिजांबायाः च पुत्री. तिसरं वाक्य, आता हा नारायण जो आहे ना, हा पिता आहे. कोणाकोणाचा पिता आहे, तर या दोघांचा. केशव आणि सुमा हे भाऊ बहीण आहेत, इथं लक्षात येतं आपल्या. तर नारायण हा पिता, नारायण पिता आहे कोणाकोणाचा, केशवस्य सुमायाः च. तर नारायण हा केशवचा आणि सुमा या दोघांचा पिता आहे. पुढचं वाक्य आहे, लता केशवस्य सुमायाः च माता. हे वाक्य पुढचं. ही लता, हे बघा, ही लता माता आहे कोणाकोणाची, तर केशव आणि सुमा यांची. तर लता केशवस्य सुमायाः च माता. आता पुढचा भाग इंटरेस्टिंग आहे. आपल्याला आणखी नातेसंबंध लक्षात येण्याकरता हे पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. बघा, आता काय सांगता येईल इथं की केशवः पौत्रः. हा पौत्र शब्द आपल्याला नवीन आता इथं शिकायला मिळतोय. तर केशवः पौत्रः, कोण आहे केशव, तर हे बघा, हा केशव आहे. केशव कोण आहे, केशव आहे पौत्रः. पौत्र म्हणजे नातू. मग आता कोणाकोणाचा नातू आहे हा, तर केशवः गोविंदस्य गौतम्याः च पौत्रः. तर गोविंद आणि गौतमी या दोघांचा नातू केशव आहे. केशवः गोविंदस्य गौतम्याः च पौत्रः. आणि आता केशवची बहीण ही सुमा. ही सुमी कोण आहे, तर सुमा पौत्री. सुमा ही पौत्री आहे, पण कुणाकोणाची पौत्री, तर गोविंदस्य गौतम्याः च
पौत्री. गोविंद आणि गौतमी या दोघांची नात म्हणजे ही सुमा आहे. आता इथे मराठी लोकांना असा प्रश्न पडतो की आईच्या कडून म्हणजे आजोळचे जे आजोबा आजी असतात त्यांचे पण आपण नातूच असतो, परंतु संस्कृतमध्ये मात्र त्यांच्याकरता पौत्र हा शब्द नाही आहे, तर त्याकरता दौहित्र हा शब्द आहे. बघा, दौहित्र आणि दौहित्री. तर आता इथे काय वाक्य आहे, केशवः नरसिंहस्य गिरिजांबायाः च दौहित्रः आणि सुमा नरसिंहस्य गिरिजांबायाः च दौहित्री. बघा, हाच बिंदू मराठी लोकांनी लक्षात घ्यायचा आहे. संस्कृतमध्ये हा फरक आहे की हा केशव नरसिंह आणि गिरिजांबा यांचा पौत्र नाही, तर तो दौहित्र आहे. आणि सुमा यांची पौत्री नसून ती दौहित्री आहे. आणि ते का बरं आहे, तर याचं कारण मी आपल्याला आपल्या रायटरवर समजावून सांगतो. बघा, बघा, आपल्याकडे एक अपत्यार्थक प्रत्यय आहे. शिव हा शब्द सर्वांना माहिती आहे, परंतु शैव, शैव म्हणजे काय, तर शिवाचा. विष्णू हा शब्द सर्वांना माहिती आहे, पण वैष्णव म्हणजे विष्णूचा. विनता हे एका आईचं नाव आहे आणि विनताचा पुत्र म्हणजे वैनतेय म्हणजे हे गरुडाच्या आईचं नाव आहे विनता आणि वैनतेय म्हणजे गरुड. त्यानंतर अंजनी ही हनुमानजीची आई आहे आणि अंजनीचा पुत्र या अर्थाने आंजनेय शब्द सर्वांना माहिती आहे. याच प्रकारे पुत्र म्हणजे मुलगा आणि पौत्र म्हणजे मुलाचा मुलगा, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं. पुत्र म्हणजे मुलगा आणि पौत्र म्हणजे मुलाचा मुलगा. बघा, आणखी एक शब्द याच क्रमातला, वसुदेव म्हणजे वसुदेव आणि वासुदेव म्हणजे वसुदेवाचा मुलगा. लक्षात येतं ना सर्वांना. आणि याचंच स्त्रीलिंग रूप बनतं पौत्री. मग आता आईचे जे वडील आहेत त्यांचे आपण पौत्र असू शकत नाही ना, कारण की आपण मुलाचे वडील नाही, मुलाचे मुलं नाही, आपण मुलीचे मुलं आहोत ना, त्यामुळे आपल्याला पौत्र म्हणता येणार नाही. हा त्यामधला पॉईंट आहे. मग आता त्याकरता आपण दौहित्र असा शब्द वापरतो. बघा, याचं कारण काय आहे, कोणाचा तरी माईक सुरू आहे. बघा, आता दुहिता म्हणजे मुलगी आणि दौहित्र म्हणजे मुलीचा मुलगा आणि दौहित्री म्हणजे मुलीची मुलगी. ही बाब आपण सर्वांनी लक्षात ठेवायची. तर हे कारण आहे की जे आपल्या आईचे वडील असतात त्यांचे आपण पौत्र नाही, तर त्यांचे आपण दौहित्र किंवा दौहित्री असतो. आणि वडिलांचे जे वडील आहेत त्यांचे आपण पौत्र किंवा पौत्री असतो. तर हा दोघांमधला फरक आहे. सर्वांचा हा फरक लक्षात आला का? कुणाला काही प्रश्न असतील तर इथे विचारा. एक क्वेश्चन है
जब भी हम गौतमी बोलते हैं तो गौतमी का नी हट के गौतम यहाँ हो जाता है। तो उसी तरह गिरिजाम्बा का गिरिजाम्बा का आ हट के गिरिजाम्बिया ऐसे कैसे क्यों नहीं होता है, वो एक थोड़ा समझ में नहीं आया। गिरिजाम्बा ये शब्द और गिरिजाम्बा, इसको यहाँ प्रत्यय लगा, बस खत्म, इसमें क्या है उतना। सर जसं हिंदीमध्ये आपण म्हणतो म्हणजे की वडिलांचे वडील म्हणजे दादा आणि दादी हिंदीमध्ये, आणि आई आणि बाबा म्हणजे नाना आणि नानी, तर त्या हिशोबाने पौत्र आणि पौत्री आणि दोहित्र आणि दोहित्री, बरोबर? अगदी बरोबर. संस्कृतमध्ये त्यांच्याकरता वेगळे शब्द आहेत बघा. पितामह पितामही, मातामह मातामही. बरोबर. बघा पुढचे वाक्य बघा. गौतमी महोदय इथे विनता, वैनतेय, अंजनी, अंजनेय, हे जरा सांगा ना, हे रिपीट करा ना. जसं विष्णू वैष्णव विष्णूचा, तसं विनता तो तिथं ढक नावाचा प्रत्यय आहे. ढक असा असा ढक प्रत्यय आहे तो. आणि हा ढक प्रत्यय कौमुदी ग्रंथामध्ये तद्धित प्रकरणामध्ये हा प्रत्यय येतो. तर कौमुदीचं तद्धित प्रकरण पडलं की हा ढक प्रत्यय सर्वांच्या लक्षात येतो. चला, तर गौतमी केशवस्य सुषमायाः च पितामही, म्हणजे गौतमी ही केशव आणि सुमा या दोघांची आजी आहे. पण कोणती आजी? पितामही म्हणजे वडिलांची आई. आणि नरसिंह हा केशवस्य सुमायाः च मातामह. आता नरसिंह मात्र आजोबा आहेत, पण कसे आजोबा? तर मातामह. माता म्हणजे आईचे वडील. गिरिजांबा केशवस्य सुमायाः च मातामही म्हणजे आईची आई. आता बघा पुढचं वाक्य आहे, नारायणः नरसिंहस्य गिरिजांबायाः च जामाता. जामाता म्हणजे जावई, पुत्र्याः पती म्हणजे आपल्या मुलीचे पती. आणि दुसऱ्या बाजूने लता गोविंदस्य गौतम्याः च स्नुषा म्हणजे पुत्राची पत्नी, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये सून म्हणतो, सून. गोविंदः लतायाः श्वशुरः. गोविंद हा लताचा सासरा आहे, सासरे बुवा, मामाजी. आणि गौतमी लतायाः श्वश्रूः, सासू. आता नरसिंह नारायणस्य श्वशुरः आणि गिरिजांबा नारायणस्य श्वश्रूः. तर एकंदरीत भरपूर शब्द आपल्याला इथे शिकायला मिळाले. ते शब्द आपण सगळे इथे लिहून काढूया. सगळ्यात आधी पुत्रः म्हणजे मुलगा आणि पुत्री म्हणजे मुलगी. मग आता पौत्रः म्हणजे मुलाचा मुलगा आणि पौत्री म्हणजे मुलाची मुलगी. आता पुत्री शब्द आपण खाली घेऊया. आता पुत्री म्हणजे मुलगी आणि पुत्रीची आता दौहित्रः म्हणजे मुलीचा मुलगा. आणि का बरं? कारण की जी पुत्री असते ना आपली, तिला दुहिता असं पण एक दुसरं नाव आहे. संस्कृतमध्ये दुहिता पण म्हणतात मुलीला. आणि दौहित्री म्हणजे मुलीची मुलगी. त्यानंतर आपण कोणते शब्द शिकलो? पितामह म्हणजे आजोबा, वडिलांचे वडील. आणि पितामही वडिलांची आई. त्यानंतर मातामह म्हणजे आईचे वडील आणि मातामही म्हणजे आईची आई. त्यानंतर आपण काय शब्द शिकलो? जामाता. जामाता म्हणजे जावई.
आणि स्नुषा स्नुषा म्हणजे सून. त्यानंतर श्वशुरः म्हणजे सासरे, सासरे बुवा. मामा, आमच्याकडे मामाजी म्हणतात. सर ते चुकलंय सासरे बुवा लिहिताना. सारसे झालं. तर सासरे सासरे बुवा म्हणजे ससुर, ससुर हुआ ना हिंदी में. ससुरजी. ससुरजी. और स्नुषा मतलब बहू. आणि जावई पाहिजे ना, जावाईच्या ऐवजी जावई. आता आपला महाराष्ट्र पण फार मोठा आहे. आमच्याकडे जावाई पण नाही म्हणत, आमच्याकडे जवाई म्हणतात. जवाई बॉ आमच्याकडे असं म्हणतात, जवाई बॉ म्हणतात विदर्भात. विदर्भात हा शब्द आहे जवाई बॉ. मुंबईमध्ये काय काय जावई असा शब्द आहे का? जावई. हो असाच आहे. हो जावई. जावई. आमच्याकडे आणखी एक शब्द आहे पावणे बॉ असं पण म्हणतात आमच्याकडे. बरं आहे, त्या निमित्ताने बरीच शब्द भांडार वाढेल. पावणे बॉ. सर गुजराती में जमाई को नाम से नहीं बुलाते, इसलिए पीछे कुमार लगा देते हैं. कुमार. हाँ, हमारे यहाँ पर भी नाम से तो नहीं बुलाते, जवाई बुआ पावणे बा बोलते हैं, जावई कहते हैं. हाँ, आणि सासूला श्वश्रू असा शब्द आहे. श्वश्रू सासू. किंवा आमच्याकडे झालं 5 मिनिटं राहिलीत फक्त. आमच्याकडे आत्याबाई असं पण म्हणतात. आणि श्वशूर म्हणजे मामाजी किंवा मामंजी पण म्हणतात काही ठिकाणी. असे एकंदरीत शब्द आपण आज एवढे शब्द संस्कृतचे शिकलो. चला, तर आता भरपूर वेळ झालेला आहे. आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, अन्यथा आपण आजचा वर्ग थांबवूया. बोला पवन दादा, बोला. महोदय, बोला. एक मिनिट. बहिणीच्या मुलींना काय म्हणत असतात? जे भाची असतात त्यांना. भाची, ठीक आहे. आता पुस्तकात नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो. तर आपला जो भाचा असतो तो काय असतो? आपल्या भगिनीचा पुत्र असतो. भगिनीचा पुत्र म्हणजे बहिणीचा पुत्र असतो. तर याला भागिनेय असा शब्द आहे. भागिनेय, ज्याला आपण मराठीमध्ये भाचा म्हणतो. भागिनेय पासूनच भाचा शब्द आलेला. भगिनीचा पुत्र, भागिनेय असा शब्द आहे. ठीक आहे. आणि भावाचा मुलगा असेल तर भावाचा मुलगा. भ्रातृज, भ्रातृज, भ्रातृजा मुलगी असेल तर. हा महोदय, मला असं विचारायचं की जसं शिव शैव शिवाचा, विष्णू वैष्णव विष्णूचा, तसं विनता विनतेय म्हणजे विनताचा, वैनतेय त्याचं मराठीत काय म्हणजे होईल ते? जसं विष्णूचा तसं विनताचा विनतेय म्हणजे काय? विनतेचा म्हणजे विनतेचा आणि कंसात पुत्र. बघा, तुम्हाला हे म्हणायचं आहे विनता ही. हा, तसं अंजनी आंजनेय म्हणजे काय? मग अंजनीचा असं म्हणायचंय का? म्हणजे विनतेचा आणि कंसात ओके ओके इक्वल्स टू गरुड. बघा, असं लिहून दिलं आहे स्क्रीनवर. भगिनीचा पुत्र भागिने, जर भगिनीची पुत्री को क्या बोलते हैं? भागिनेया. वैसे भाई के लड़के को तो भ्रातृज बोलते हैं, भाई के लड़के को. और मामा के लड़के को भांजा, तो भांजे को क्या बोलेंगे? मराठीत पुतण्या आणि पुतणी. मातुलज. 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 लजा. मातुलजा. लड़की को मातुलजा. मातुलजा. चला. आणि अंजनी आंजनेय म्हणजे अंजनीचा पुत्र आंजनेय का सर महोदय?
धन्यवाद. चला, आणखी कुणाला काही प्रश्न आहेत का? पवन दादाचा हात वर दिसतोय मला. बोला पवन दादा. नाही, तोच प्रश्न विचारला होता. तर आता मला आता शांती मंत्राने थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु